आठराखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आलोक आता त्या भित्र्या भागूबाईबद्दल आरवला सांगत असतो. आरवला म्हणत असतो की ती एक नंबरची भित्री भागूबाई आहे, त्यामुळेच ना तिचा आणि माझा काही संबंध येतच नाही. अरे पण मला सांग ना, ती भित्री भागूबाई नेमकी आहे तरी कशी? म्हणजेच तिला त्या गुंडांनी का पकडून ठेवलं होतं, तुला काही कळलं का? तेव्हाच ना इकडे असणारा आलोक सांगतो की अरे तिला गुंड पकडून ठेवणारच ना, कारण ती कामच जे तसं करते. म्हणजे तिने काय केलं आहे असंही आता विचारलं जातं. तेव्हाच ना इकडे असणारा आलोक सांगू लागतो की अरे तुला माहीत नाही ती कशी आहे ते. या आधीसुद्धा ना तिला मी दोनदा पाहिलं आहे. हे सगळं काही करताना नक्कीच ना तिने चोरी केली असणार आहे. त्यावर आरव त्याला विचारतो की तुला कसं माहिती रे त्या भागूबाईबद्दल इतकं काही? तेव्हाच आलोक म्हणतो की मी तिला ओळखतो. तेच इकडे आता किचनमध्ये प्राजू जे आहे ती भाग्यासाठी खायला करत असते. त्यांचं आपलं रात्र झालं तरीसुद्धा आता आजचा लास्टचा दिवस असतो भाग्याच्या घरातला, त्यामुळे आता भाग्य आणि प्राजू एन्जॉय करत असतात. तेच भाग्य आता प्राजूला म्हणत असते की मला सांग ना, आलोक सूर्यवंशी कसे आहेत दिसायला ते? म्हणजेच तुमचा जोडा किती सुंदर दिसेल ना, किती छान दिसेल, उठून दिसेल ना. असंही आता भाग्या जी आहे ती मात्र प्राजूला बोलत असते आणि प्राजूला या सगळ्या काही गोष्टी सांगत असते. तेच आता प्राजूच्या समोर त्याची इमेज असतेच की तो कसा आहे ते, त्यामुळे प्राजूला ना आता सगळं काही नको नकोसं होत असतं. पण इकडे भाग्या तिला चिडवत असते आणि म्हणत असते की मला ना अशी स्वप्न पडतात की तुझं लग्न ना हे नक्कीच ना आलोक सूर्यवंशी सोबतच होणार आहे. मग आलोक सूर्यवंशीबद्दल इतकं सगळं जेव्हा भाग्या बोलते तेव्हा आता प्राजूला राहवत नाही. प्राजू आता आलोक सूर्यवंशीचा खरा चेहरा दाखवूनच देते आणि म्हणत असते की तू आलोक सूर्यवंशीबद्दल बोलतेस ना, थांब तुला दाखवते. आणि असं बोलून मोबाईलमधील व्हिडिओ आता ती तिला दाखवू लागते. मोबाईलमधला आलोक सूर्यवंशीचा व्हिडिओ बघून, तो तमाशा बघून भाग्याला खूप मोठा धक्का बसतो. भाग्या म्हणत असते की काय हे सगळं एवढं भयंकर आहे? म्हणजेच हा माणूस एवढा पोचलेला आहे असं मला वाटलेलं नव्हतं. अगं हा तर गुंड निघाला. आलोक सूर्यवंशीबद्दल माझ्या मनात कसली भारी इमेज होती, पण हा तर काहीतरी वेगळाच निघाला गं. असंही आता इथे असणारी ही जी भाग्य आहे ती बोलत असते आणि मग भाग्याला वाईट वाटत असतं. ती लगेचच प्राजूला बोलत असते की मी खरंच ना वेगळाच विचार केला. मला असं वाटलं होतं की आलोक सूर्यवंशी म्हणजे नक्कीच कोणीतरी डॅशिंग असेल, पण हा आलोक सूर्यवंशी मी बघते तर हा वेगळाच आहे गं. नाही, याच्यासोबत माझ्या प्राजूचं लग्न तर होऊच शकत नाही. म्हणजे प्राजू तुझ्यासाठी खूप चांगला मुलगा भेटेल, काही गरज नाही आहे अशा मुलासोबत लग्न करायची. उगाच ना मी काही विचार करत होते, आता मला कळतंय की तू मगासपासून डिस्टर्ब का होतीस ते. मग आता या माणसाचा हा अवतार आज कळलाय तर सगळ्यांना. अगं पण मला सांग, हे सगळं काही कसं घडलं, का घडलं? या गोष्टीसुद्धा आता विचार करण्यासारख्या असतात. त्यामुळेच ना आता प्राजू म्हणत असते की हे सगळं माझ्यामुळे झालं. भाग्या म्हणत असते की म्हणजे कसं? तेव्हाच प्राजू पार्टीतील घडलेला प्रकार सांगत असते. मग तेव्हाच भाग्या प्राजूला म्हणते की मी उगाच आहे ना या आलोक सूर्यवंशीबद्दल स्वप्न रंगवत होते, पण या आलोकपेक्षाही खूप चांगला असा मुलगा माझ्या प्राजूला भेटेल लग्न करायला एक नवरा म्हणून. आपल्याला आलोक सूर्यवंशी नको, मीच लग्न करून देणार नाही आहे तुझे या आलोक बरोबर. असंही आता इथे असणारी भाग्या प्राजूला बोलत असते. तर भाग्या प्राजूला भरवते सुद्धा. तेव्हाच ना प्राजूला सुद्धा भरून आलेलं असतं. तेच दुसरीकडे आता गप्पा रंगलेल्या असतात. तेव्हाच इकडे आलोकला आरव विचारत असतो की तू भित्र्या भागूबाईला ओळखतो तरी कसा, हे तरी मला सांग, तू तिला आधी कुठे भेटला आहे? आता आलोक सांगत असतो की ती भित्री भागूबाई जी आहे ना ती आपल्याच घरात मला दिसली होती. तिने माझा माउथ ऑर्गनसुद्धा पळवला होता आणि तुला सांगतो की ती पार्टीमध्ये सुद्धा आली होती या सुलक्षणाने ठेवलेल्या. असं जेव्हा आता तो बोलून दाखवतो ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो. आणि जेव्हा हे सगळा काही धक्का जेव्हा बसतो ना तेव्हा विचार करण्यासारखी गोष्ट असते. आरव जेव्हा खात असतो तेव्हा आलोकचं बरोबर लक्ष असतं आरवकडनं खात असताना.
जे आहेत ते खाली पडतात तर आलोकचं लक्ष असतं, आलोक लगेच ते फुसतो. तेच आता इकडे तो भित्र्या भागूबाईबद्दल सांगत असतो तर आरव त्याला म्हणतो की काय आजच्या पार्टीमध्ये सुद्धा ती भित्री भागूबाई आली होती, म्हणजे मी तुला बोलतोय ना बघ काहीतरी डेस्टिनी आहे, म्हणजे सारखी सारखी ती तुझ्या समोर येते, म्हणजे नक्कीच तुमचं काहीतरी जुळणार आहे बघ, असं देखील आरव आता आलोकला सांगत असतो. पण आलोकला ना या सगळ्या काही गोष्टींचा खूप जास्त राग येत असतो. त्यामुळे आलोक राग करत असतो. आलोक म्हणत असतो की नाही, या सगळ्या काही गोष्टी ना विचित्र आहेत आणि हे सगळं काही व्हायला नको. म्हणजेच ना मला मुली म्हटलं की राग येतो आणि ती तर नकोच नको, कारण ती कशी आहे ना मला माहिती आहे. ती माझ्या समोर आली ना तरी माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते, ती मला माझ्या डोळ्यासमोरही नको आहे, असं देखील आता आलोक जो आहे तो प्राजक्ताबद्दल बोलत असतो. आलोक जेव्हा प्राजक्ताबद्दल हे सगळं काही बोलतो तेव्हा आरव त्याच्याकडनं संपूर्ण माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करत असतो. पण इथे काही झालं तरीसुद्धा तो त्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगू पाहत नसतो आणि त्यामुळेच ना आता कळत नसतं. इथे मात्र आलोकला त्या मुलीचा राग आला आहे हे आरवला समजलेलं असतं. तरीसुद्धा आरव ना त्याच्याकडनं माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करत असतो की नेमकी ती भित्री भागूबाई आहे तरी कोण. तेच इथे रात्रीच्या वेळेला मस्त अशी मॅगी एन्जॉय मात्र दोघीही जणी करत असतात. तेव्हाच भाग्या ही आता प्राजूला म्हणत असते की बघ ना, आजच्या ह्या घरातला शेवटचा दिवस माझा आहे, म्हणजे मुळात ना मला कळतच नाही आहे की कसं सगळं काही असेल उद्याच्या नंतरचा माझा दिवस. कारण आहे ना मला ना आजचा हा दिवस मी कायम लक्षात ठेवेन. म्हणजे ह्या घरात असताना आपण किती मजा करतो, रात्रीत आपल्याला भूक लागली तर काही बनवून खातो. आता जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा माझं आयुष्य पूर्णपणे चेंज होईल, काय काय होईल माझ्या आयुष्यात ना हा विचार मी करते. पण कसं असतं ना हे सगळं काही आता मला हे सगळे कपडे भरून बॅगेत ना घेऊन जायचे आहेत, पण मला ना ही रूम आपलं हे सगळं काही सोडून जायचं नाही आहे. म्हणजे लग्नामध्ये कसं असतं ना एका मुलीला आपलं राहतं घर सगळं काही सोडून जायचं असतं, आपली जवळची माणसंसुद्धा. प्राजू या रूममध्ये आपले एकत्र असे कितीतरी क्षण आहेत ते सुद्धा आता माझ्याकडनं मिस होणार, असं देखील इकडे आता जी भाग्य आहे ती प्राजूला बोलत असते. प्राजूलासुद्धा भरून आलेलं असतं आणि तिलासुद्धा वाटत असतं की हे सगळं काही काय चाललेलं आहे, म्हणजेच ना तिला थोडं वेगळं वाटत असतं आणि ती विचार करत असते आणि ती मग आता म्हणत असते की सगळ्या काही गोष्टी कशा होतील काय होतील याबद्दल ती थोडासा विचार आता करत असते. आणि जेव्हा या सगळ्याबद्दल ती विचार करते ना तेव्हा मात्र आता भाग्याला रडू येत असतं, कारण तिला आता हे घर आणि सगळं काही सोडून आता जायची वेळ जवळ आलेली असते. तेच आता प्राजू तिला प्रेमानं समजावते आणि प्राजू तिला स्वतःहून भरवते सुद्धा. प्राजू जेव्हा आता तिला एक घास भरवते ना तेव्हा भाग्याचे डोळे पाणावलेले असतात, भाग्याच्या डोळ्यात ना आता पाणी येत असतं. पण तेव्हाच ना प्राजू तिला समजून सांगत असते की असं रडायचं नाही, स्वतःला वाईट वाटून घ्यायचं नाही, हेही दिवस जातील, सगळं काही छान होईल. आणि आता उद्या तुझं लग्न होणार आहे, उद्या तुझं लग्न होणार आहे म्हटल्यावर कितीही आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे सगळं काही व्यवस्थित होणार आहे, हा विचार तू करतेस का, हे देखील आता बोलून ना तिला आता सगळं काही समजावलं जातं. तेव्हाच ना मग आता उद्या कोणाची तरी मजा आहे बाप्पा, लग्न होणार आहे म्हटल्यावर, असंही आता बोलल्यानंतर ना इकडे आता भाग्या जी आहे ती थोडी हसत असते. प्राजू तिची मुद्दामून मजा घेते तर भाग्या प्राजूला घट्ट मिठी मारते, कारण आज ना त्यांचा एन्जॉय करायचा शेवटचा दिवस असतो, कारण भाग्याचं लग्न अगदी उद्यावरच आलेलं असतं. तेच दुसऱ्या दिवशी सकाळी ना आता इन्व्हेस्टरचे फोनवर फोन येत असतात, कारण कंपनीचं या सगळ्यामुळे नुकसान झालं आहे. आलोकचा खरा चेहरा जेव्हा अख्ख्या जगासमोर आला आहे ना तेव्हा कंपनीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि ते सुद्धा आलोकमुळे एवढं नुकसान झालेलं असताना आरव आणि श्रेयस इन्व्हेस्टरशी बोलून सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात की प्लीज तुम्ही काही चुकीचा हे करू नका, प्लीज तुम्ही थोडं समजून घ्या, असंही आता सांगत असतात. पण इथे काही केल्या इन्व्हेस्टर जे आहेत ते ऐकत नसतात. तेव्हा श्रेयस आता सुलक्षणाजवळ येतो आणि सुलक्षणाला म्हणत असतो की काय करायचं आहे, काही विचार केला आहे का, कारण मला तर ना खूपच जास्त टेन्शन येतं आहे, कारण मला
मला कळत नाही आहे की कसं सगळं काही मॅनेज होणार आहे ते, कारण आपल्या हातातून सगळेच इन्व्हेस्टमेंट गेली ना तर आपला बिझनेस जो आहे ना पूर्ण वाट लागणार आहे. श्रेयस आता सगळ्या इन्व्हेस्टरसोबत बोलत असतो, तेच प्रीती त्याच्या मागे पुढे करत असते. प्रीती आता श्रेयसला समजावते आणि श्रेयसला म्हणत असते की बघ ना, उलट जे काही झालं आहे ना त्या सगळ्यामध्ये आपला फायदा आहे. मग तिला श्रेयस विचारतो की कसं काय. मग तेव्हाच ना श्रेयसला ती सांगत असते की बघ, या सगळ्यामध्ये आपला फायदा यासाठी आहे, तू जरा विचार कर, कंपनीचं नुकसान होतं आहे का तर अलोकमुळे, पण ही सगळी गोष्ट जी आहे ती अलोकमुळे होते. काही वेळानंतर ना जे इन्व्हेस्टर असतील ना ते फोर्स करतील की अलोकला या कंपनीतून बेदखल करा. मग तेव्हा ना अलोकनंतर नंबर कोणाचा येतो, श्रेयस तुझा येतो. मग सगळी जबाबदारी सुलक्षणाला तुलाच द्यावी लागणार आहे. त्यामुळे आपल्या बाजूने सगळं काही घडतंय असं देखील प्रीती जी आहे ती आता श्रेयसच्या कानामध्ये भरून सांगत असते. मग श्रेयसला सुद्धा प्रीतीचं म्हणणं पटत असतं आणि तो सुद्धा आता एकदम ना पॉझिटिव्ह विचार करू लागतो आणि तोही म्हणत असतो की तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे. म्हणजेच ना आता या सगळ्या काही गोष्टी समजल्यानंतर सुलक्षणा जी आहे ती मात्र विचार करते, पण सुलक्षणाचं ठरलेलं असतं की काही झालं तरी बिझनेसचं नुकसान ती होऊ देणार नाही. ती आरवलासुद्धा सांगत असते. ते सुलक्षणा आता बाहेर पडत असते. तेच तिला आता श्रेयस विचारत असतो की मग आता तू काय करायचा निर्णय घेतला आहे. श्रेयसला ती म्हणत असते की जे काही होईल ते बघण्यात येतील, एवढे काही गोष्ट मोठी नाही आहे, इन्व्हेस्टरला नंतर समजवता येईल, काही गरज नाही आहे जास्त फोर्स करायची, असं देखील सुलक्षणाने आता म्हटलेलं असतं. सुलक्षणा जेव्हा हे सगळं काही बोलून दाखवते ना तेव्हा मात्र आता इथे असणारा श्रेयस त्याचा तर प्लॅन फ्लॉप होतो. तेच दुसरीकडे आता प्रीती म्हणत असते, पण तुम्ही असं कसं बोलू शकता, जे काही होतंय ते अलोक भाऊजींमुळे होतंय असंही प्रीती बोलत असते. तेच सुलक्षणा म्हणत असते की जे काही आहे ना ते मी बघेन नंतर, पण आता सध्याला ना मला एक लग्न कार्य महत्त्वाचं वाटते, कारण का प्राजक्ताच्या बहिणीचं भाग्याचं लग्न आहे आणि तिथेसुद्धा जायचं आहे आणि त्याचसाठी तिथे त्या मुलीला आशीर्वाद द्यायला मी जाणार आहे, मी इथे थांबणार नाही आहे असं देखील सुलक्षणा म्हणत असते. मग आता सुलक्षणाला आपल्या कंपनीपेक्षा त्या लग्नामध्ये जाणं खूप जास्त इम्पॉर्टंट वाटत असतं. या सगळ्या गोष्टी ह्या लोकांनी बारकाईनं बघितलेल्या असतात. सुलक्षणा आता आपल्याबद्दल जे काही निकाल आहे तो लावते आणि तिकडनं निघत असते. पण अंबिकाला ना आता राग आलेला असतो, कारण प्रीती तोंड सोडून ना खूप वाईट बोलत असते आणि ते सुद्धा सुलक्षणाच्या समोर. आणि सुलक्षणाच्या समोर ती जेव्हा हे सगळं बोलत असते म्हणून अंबिका आता ओरडते आणि अंबिका म्हणत असते की तोंडावर नियंत्रण ठेव प्रीती, तू काय बोलतेस, कोणाशी बोलतेस, तुला कळतंय का. त्यावर प्रीती म्हणत असते की आई, मी काही चुकीचं बोलली असं मला वाटलं नाही, कारण कंपनीचं नुकसान होतंय आणि ते अलोक भाऊजींमुळेच ना, असंही आता प्रीती म्हणत असते. तेच आता सकाळ झालेली असते, बराच उशीर झालेला असतो, तरीसुद्धा अजून ना भाग्य आणि प्राजू उठलेल्या नसतात. आणि तेव्हाच ना इकडे मात्र आता जोरजोरात दरवाजा आजी वाजवत असतात आणि आजी दार वाजवून म्हणत असतात की काय गं, अजून तुम्ही झोपला आहात का. भाग्या उठ, आज तुझं लग्न आहे आणि अजून तू कशी काय झोपू शकतेस, असं बोलून आता भाग्याला उठवलं जात असतं. बाहेरूनच आजी आवाज करत असते. आजीचा आवाज आल्याबरोबर नाही जाग येते. दोघीही जणी उठून बसतात. तेच आता इकडे दोघीही जणी जेव्हा उठून बसतात ना तेव्हा आता भाग्या म्हणत असते की आज माझं लग्न आहे, मला खरंच ना आजचा दिवस आहे ना खूप जास्त अवघड जाणार आहे. तेच आता प्राजूच्या मनात असतं की भाग्याच्या लग्नात थांबावं, पण नाही थांबू शकत होती ती, कारण तिने आता मामीला तसं वचन दिलेलं होतं आणि त्यामुळेच ना तिला आता या लग्नामध्ये सुद्धा थांबता येणार नसतं. तेच आता भाग्या उठल्या प्राजूला घट्ट मिठी मारते आणि प्राजूला घट्ट मिठी मारून ती आता तिच्याशी बोलत असते. तेव्हाच ती म्हणत असते की आजची सकाळ ही खूपच छान आहे, आज माझं लग्न आहे आणि मुळात आहे ना या सगळ्या काही गोष्टी त्याचा आनंद ती साजरा करत असते. घरात सगळी तयारी लगबग सुरू असते, तर लक्ष मात्र इथे असणाऱ्या कौस्तुभकडे बरोबर ह्या तृप्तीचं असतं. तृप्ती आजूबाजूला सगळीकडे पाहते. तृप्तीचं आता आजूबाजूला बघून झाल्यानंतर आता त्या बायकांना सुद्धा कामाला लावते आणि त्यानंतर ती पुढे जाते आणि तेव्हाच ती म्हणत असते कौस्तुभला जाऊन, कौस्तुभ काय झालं, पैशांचा काही बंदोबस्त वगैरे झाला का. कौस्तुभला ती पैशांबाबत विचारत असते. तेव्हाच कौस्तुभ म्हणत असतो की अजून तरी काहीच झालेलं नाही आहे, बघता येईल पैशांचं काय ते नंतर, असंही आता त्याने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा तर हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र आता इकडे
तृप्ती आहे ती बोलत असते, मी कधी बोलणार आहेस, बोलून घे ना, बोललंच नाही तर कसं होणार आहे, असंही आता बोललं जात असतं. तेव्हाच ना, हो हो मी प्रयत्न करतोय ना, माझ्या परीने जितकं काही करता येईल तितकं मी बघतोय, तू थांब, असं बोलूनच ना आता तिकडनं तृप्तीला तर घालवून देतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की तो विचार करत असतो, काल कसा तरी मी त्या गुंडांच्या तावडीतून सुटलो, पण आता पुढे काय होईल माझं, हाही विचार ना मनामध्ये त्याच्या येत असतो. त्यामुळेच ना जरा टेन्शन आलेलं असतं आणि टेन्शनमध्येच ना तो थोडासा विचार का होईना करत असतो. तेच दुसरीकडे आता चारू जी आहे ती किचनमध्ये असते, देवाची सगळी भांडी घासून ठेवत असते. तेच आता लग्न सोहळा जवळ आलाय, त्यामुळेच ना आता तिच्या जीवाची नुसती घालमेल होत असते. म्हणजेच आता भाग्या इतके वर्ष त्यांच्यासोबत राहिली होती आणि आता भाग्या त्यांना सोडून जाणार ही कुठेतरी मनामध्ये अशी कुणकुण असते आणि त्याबद्दलच ना ती आता बोलत असते. जेव्हा त्याबद्दल ती बोलत असते ना, तेव्हा मात्र आता इकडे असणाऱ्या चारूला भरून आलेलं असतं. चारू म्हणत असते की आपल्या वेळेला कसं होतं ना, जेव्हा जेव्हा रंग असा होता, माझं रूप तसं होतं, तेव्हासुद्धा मला कसं तरी वाटायचं की कसं होईल सगळं काही, पण नंतर सगळ्या काही गोष्टी नीट झाल्या. पण भाग्याच्या वेळेला पण मला तेच वाटायचं की काय होईल, पण ही जनरेशन ना जरा वेगळीच आहे. म्हणजे भाग्याच्या बाबतीत सगळं काही वेगळंच घडते, चांगलं घडते. उलट आता भाग्याचं लग्नही होणार आहे ना, यात मला खूप जास्त आनंद आहे, असंही आता म्हटलं जातं. आता आजी म्हणत असते की तू बोलतेस ते सगळं काही ठीक आहे, पण तू हा विचार करतेस का की भाग्याचं लग्न चांगलं होईल, असंच नाही ना. भाग्याच्या लग्नाबद्दल थोडा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे प्राजक्ता अजूनही भाग्यासोबत आहे. मला ना थोडी भीती वाटते, जर काही वेगळं विपरीत घडलं ना तर ते नको घडायला. कारण मला असं वाटतं की ह्या सगळ्याच्या काही गोष्टी आहेत त्या वेगळ्याच पद्धतीने घडत आहेत आणि जर ती प्राजक्ता जर लग्नात समोर आली तर मग काय करायचं. जर ती समोर आली तर भाग्याचं लग्न कधीही कोणत्याही क्षणी मोडू शकतं आणि ते मोडता कामा नये, असंच मला वाटतं, असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र जिने आता चारूच्या मनामध्ये सगळ्या काही गोष्टी ना भरवून ठेवलेल्या असतात आणि चारूच्या मनामध्ये या सगळ्या काही गोष्टी भरवून ठेवल्यानंतर ना चारूसुद्धा आता या सगळ्याचा विचार जो काही आहे तो करत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की चारूला लक्षात येतं की बरोबर आपण काही झालं तरी हे लग्न व्यवस्थित व्हायला हवं आणि त्यासाठी प्राजूला तर वचन दिले, पण प्राजूला या सगळ्याची आठवण करायला हवी, असं देखील आता चारूला वाटू लागतं. तेच भाग्या कपाटातील सगळे कपडे काढून ना आता भरून घेते आणि जेव्हा ती कपाटातील सगळे कपडे काढून भरते ना, तेव्हाच तिथे आता प्राजक्ता आलेली असते आणि भाग्याला म्हणत असते की काय झालं आहे भाग्या. तेव्हा भाग्या म्हणते की काहीच नाही, पण ती तिला विचारते की काय झालंय सांग ना. मग आता ती तिला सांगत असते की बघ ना, माझं पूर्ण कपाट खाली झालंय, म्हणजेच सगळ्या काही गोष्टी मी काढलेल्या आहेत त्यातून आणि आता माझं कपाट पूर्णपणे सुनं झालंय, रिकामी झालंय. म्हणजे मी कधीच असा विचार केला नव्हता की ह्या सगळ्या काही गोष्टी अशा होतील, पण आता ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्या आहेत ना, त्यामुळे मला ना असं थोडंफार का होईना सगळं जड झालंय, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र प्राजक्ता भाग्याला समजावत असते की तू नको विचार करू या सगळ्याचा. पण आता भाग्या प्राजूला सांगत असते की आज माझं लग्न आहे, पण मला ना तू माझ्यासोबत हवी आहेस, काही झालं तरीसुद्धा तू माझ्यासोबत असलीस ना तर मला बरं वाटेल, असंही आता म्हटलं जातं. मग आता ती म्हणत असते की बघू आपण काय करायचं ते, पण आता या सगळ्या काही गोष्टींमध्ये तिला फक्त हेच वाटत असतं, काही झालं तरी भाग्याला समजवायला हवं. भाग्याचं म्हणणं हेच असतं की मला जे आहे ते लग्न करायचं आहे, पण माझ्या या लग्नात तू जर माझ्यासोबत असेल तर मला बरं वाटेल. म्हणूनच मग तिने आता तिच्याकडे हात जोडलेले असतात की तूही माझ्या या लग्नामध्ये माझ्यासोबत हवी आहेस तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की प्राजक्ता ही भाग्याला खिचडी भरवत असते, कारण तिचा उपवास असतो आणि म्हणूनच मग आता थोडं का होईना तिला भरवायचं असतं. मग ती सुद्धा तिला भरवत असते आणि त्यामुळेच ना दुसरीकडे आता
पाहायला मिळत असतं की तिने थेट प्राजक्ताला सांगितलेलं असतं की माझ्या लग्नामध्ये ना मला तू हवी आहेस, मला बाकी काही माहिती नाही, हे देखील आता डायरेक्टली सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता प्राजक्ताला टेन्शन येतं, कारण प्राजक्ताने ऑलरेडी तिच्या मामीला वचन दिलेलं असतं आणि दुसरीकडे आता हे सगळं काही, आणि त्यामुळेच ना ती थोडी टेन्शनमध्ये येते. तर प्राजक्ता आता काहीच बोलत नसते. तेच पुढील भागामध्ये पाहायला मिळत असतं की जे रुखवाताचं सामान असतं ना, ते रुखवाताचं सामान ना पडलं जातं आणि जेव्हा रुखवाताचं सामान खाली पडतं तेव्हा आता सगळ्यांनाच धक्का बसतो की हे सगळं कसं झालं, हा तर मोठा अपशकुन झाला, असं देखील आता बोललं जात असते. ते बाबांना टेन्शन असतं, कारण मुलाकडचे मंडळी ना पैशांवर पैशांची मागणी करत असतात आणि पैसे मात्र आता कोणाकडेच नसतात. बाबांकडे तर तेवढे पैसेही नसतात द्यायला, त्यामुळे बाबांना टेन्शन येतं. दुसरीकडे हे सगळं झालेलं असतं आणि ह्या सगळ्यामध्ये ना आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो बसलेला असतो. पण आता प्राजू म्हणत असते की काहीच तुटलेलं नाही आहे, फक्त हे नवरा बायको तुटलेले आहेत, मग ते मी जोडून आणते, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा ती हे सगळं काही बोलते ना, तेव्हा मात्र आता ठीक आहे, पण तू जोडून तर आणशील, पण तू तर तोडणारी आहेस, असं आजी डायरेक्ट प्राजूला बोलवते आणि डायरेक्टच तिथे थांबते. आणि त्यामुळेच ना आता प्राजूला धक्का बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा, बाय.